नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी संदेश तुम्हा सगळ्यांचे मनापासून स्वागत करतो. आपण सगळेजण ज्या क्षणाची वाट पाहत होतो तो क्षण, तो दिवस आज आलेला आहे. सगळेजण आपण त्या क्षणाची वाट पाहत होतो. कोकणात, आपल्या कोकणात नाही, सर्वत्र महाराष्ट्रामध्ये गणपतीला गावाला जायचं आहे, गणपतीला गावाला जायचं आहे. तो अखेर दिवस आलेला आहे. तर आम्ही 2 दिवस अगोदरच गावाला चाललो आहोत. कारण उद्या सगळेजण बहुतेक उद्याच निघतील. कारण ते उद्या गर्दी पण होईल आणि ट्रॅफिक पण होईल. उद्या गर्दी पण होईल, ट्रॅफिक पण होईल. ते तर आहेच, पण कसं गावाला जाऊन बाकीचे पण तयारी पण करायची असते. त्याच्यामुळे आम्ही 1-2 दिवस अगोदर चाललेलो आहोत. तर तुम्ही पण सगळेजण या, सुखरूप एकदम व्यवस्थित चांगला प्रवास होईल सगळ्यांचा. आम्ही आज निघतोय सकाळी, आत्ताच निघतो आता, म्हणजे संध्याकाळी. तर आमची इथून आता डोंबिवलीवरनं बस आहे, लालपरे आहे. तर लालपरीने आम्ही जाऊ चिपळूणला. आमची चिपळूण बंद आहे. चिपळूणवरनं मग आमची गावची एस टी पकडून आमच्या घरी, कोकणातल्या घरी. तर चला आम्ही आता निघतो. तुम्ही पण आमच्या बरोबर तुम्ही पण या, तुम्ही पण सगळ्यांनी या गणपतीसाठी गावाला. सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण. आम्ही सगळ्यांना बोलवू. चला मग चालू करूया आजचा प्रवास. हे बघा, गावाला जायचं बोललं तर आपल्याकडे लगेच तर भरपूर असतात बॅगा वगैरे. तर आमच्या 4 बॅगा छोट्या छोट्या तयार आहेत. कारण गावाला जायचं कसं सामान वगैरे भरपूर असतं ना. तर आहे 4 बॅगा तयार आहेत. आवेक, मी, भारती, प्रत्येकाजवळ एक बॅग आहे. कसं जास्त सामान वगैरे असलं ना तर थोडं प्रवास करायला पण कसं सर्व अवघड होतं. अवघड म्हणजे डायरेक्ट गाडी असली तर काय वाटत नाही, पण सारखे चेंज वगैरे करून जायचं असेल ना तर हे होतं. चला मग, सामान तयार आहे, आम्ही तयार आहोत. आता संध्याकाळची आमची एस टी. आता आम्ही घरातून निघू इकडे. चला सगळ्यांनी या लवकरात लवकर गणपतीसाठी गावाला. गणपती बाप्पा आपली वाट बघत आहेत. आता गावाला जाणारी लालपरी लागलेली आहे आणि आम्ही पण म्हणजे टायमावर चाललो. थोडा गाडी पण आमच्या अगोदर, आम्ही यायच्या अगोदर लागलेले होते. एकनाथ शिंदे साहेबांनी सोडलेली गाडी आहे 140 चिपळूण लालपरी. गावाला जाण्यासाठी तयार आहे. यावेळेस थोडा पाऊस कमी म्हणजे आता पाऊस थांबला आहे, त्याच्यामुळे काही एवढं हे नाही. तर गेल्या वर्षी भरपूरच पाऊस होता, त्यामुळे थोडा प्रवासाला त्रास झाला. त्यावेळेस ठीक आहे, पाऊस नाही आहे, बरं. आणि बस पण टायमावरच लागलेलं आहे. हे बघा, हे बघ, ती लोक सगळे कोकणात जाणार आहेत गणेश उत्सव. पुन्हा एकदा विनंती करतो की तिथे आपण एक साईड खाली ठेवूया, कारण बस वळवताना त्रास होऊ शकतो आणि एखादा अपघात होऊ शकतो. अपघात टाळण्यासाठी, दुर्घटना टाळण्यासाठी आपण आधीच खबरदारी बाळगूया आणि रस्त्याचा संपूर्ण एक पट्टा आपण खाली करूया. पुन्हा एकदा मी चाकरमानाला विनंती करतो, आपण सगळ्यांनी एक साईडला, अर्थात स्वच्छ बाजूला आपण येऊन थांबलाच तरी चालेल, परंतु सगळा संपूर्ण पट्टा तो खाली ठेवा, स्पेस खाली करा. हे डोंबिवलीचं एस टी स्टँड आहे. आज एस टी कर्मचाऱ्यांचा संप आहे. पण जसं आपल्या ह्याने पॉलिटिशियनवाल्यांनी म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी वगैरे गाड्या सोडल्यात कोकणात जाण्यासाठी, त्याच्यामुळे त्या एस ट्या तर टायमावर आहेत, पण बाकी एस ट्यांचा संप आहे, त्याच्यामुळे थोडा प्रॉब्लेम आहे. बघूया आता. त्या तर गाड्या आहेत आमच्या, त्या शिंदे साहेबांनी सोडल्यात त्या गाड्या. सगळ्या गाड्या आलेल्या आहेत. गाड्या सगळ्या कोकणात जाणाऱ्या गाड्या लागल्या.
त्यांची गाड्या आहेत ते लोक गाडीमध्ये बसून घेत आहेत. बाकीचे लोक गाड्यांची वाट बघतात. आता येते घरात. या ठिकाणी योजना पाटील यांचं आगमन व्यासपीठावर झालेलं आहे. थोड्याच वेळात या ठिकाणी नारळार्पण करून आपण बस सेवेला शुभारंभ करणार आहोत. ही बस सेवा संपूर्णपणे विनामूल्य आहे. स्वामी समर्थ महाराज. फुकट तिकिटाबरोबर फुकट समोसे येतात. आवड्या किती कडे समोसे तो दिवस चालू झालेला. डोंबिवलीहून आता बस निघालेला आहे. डोंबिवलीहून गाडी हायवेला लागलेली आहे आता.
आरोईला आम्ही उतरलेलो आहोत. रात्री 10 वाजता जे बसलेलो गाडीमध्ये तर 11 वाजले. 12 तास लागले आरोईला यायला. तर इथे पण एसट्यांचा संप आहे. बघा कुठल्या गाड्या भेटत नाही तर वडापणीच जावं लागेल वगैरे. काय बोलतोय हवे आईस्क्रीम पाहिजे. शेवटी आम्ही आमच्या गावी कुचांब्यामध्ये 1 वाजला पोचायला. रात्री जो 10 वाजता डोंबिवलीवरून प्रवास चालू झाला तर 1 वाजला आमच्या कुचांब्यामध्ये गावी पोचायला. तर इथून घरी जाऊ आम्ही चालत 5 मिनटामध्ये. म्हणजे आम्ही पुढे गेला आमच्या लवदाच्या गाडीवरून. ओके, म्हणजे जवळ किती तास लागले? 10 ते 14-15 तास लागले. म्हणजे ट्रॅफिक भेटलं होतं ना त्याच्यामुळे एवढा वेळ लागला. तर आम्ही आलेलो असतो टायमावर. माणगावला तर आमचे 2-4 तास असेच फुकट गेले. चला फायनली तर कोकणातल्या गावी आलेलो आहोत. फायनली गणपती बाप्पांच्या आगमनासाठी आम्ही कोकणातल्या गावी आलेलो आहोत. रात्री 10 ते आता 1 वाजताचा प्रवास झाला. चांगला झाला. म्हणजे जरा ट्रॅफिकमध्ये थोडा प्रॉब्लेम झाला होता. प्रॉब्लेम म्हणजे उशीर झाला यायला घरी. जनरली आम्ही 8 वाजता घरी पोचतो पण ह्या वेळेस ते ट्रॅफिक भरपूर होते ना त्याच्यामुळे उशीर झाला. पण जाऊ दे, प्रवास चांगला झाला. आणि तुर्तास व्हिडिओला इथेच पूर्णविराम घेऊया आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. चला बाय बाय.